पुण्यातील हडपसर परिसरामध्ये विषारी दारू पिल्यामुळे काही जणांचा मृत्यू झालाय। मी सध्या उभा आहे पुण्यातील हडपसरच्या पांढरेमळा परिसरात, ज्या ठिकाणी विषारी दारू जिथे मिळत होते तोच हा अड्डा आहे, ज्या ठिकाणी खरं तर ते लोक जे आहेत ते येऊन या ठिकाणी दारू पित होते आणि दारू पिल्यामुळे खरं तर त्यांचा पोटदुखी किंवा मळमळ होणे अशी घटना होऊ लागल्या आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान या सगळ्यांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत जवळपास 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती कळते। हा हडपसरमधील परिसर आहे, तो दारूचा अड्डा आहे, ज्या ठिकाणी ही दारू जी आहे ती मिळत होती आणि त्यानंतर खरं तर पोलिसांनी या ठिकाणी काही वेळापूर्वी छापा टाकला। या ठिकाणाहून दारूचा हा अड्डा चालवणारा व्यक्ती जो आहे त्यालाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कळते। एकूणच आता पुणे पोलिसांच्याच कामावर प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलं जात आहे, कारण अनेक नागरिकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पोलीस येतात मात्र कुठलीही कारवाई करत नाही आहेत। त्यामुळं अशा प्रकारची दारू विक्री जी आहे ती बिंदासपणे चालू होती। एकूणच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात येते की ज्यावेळेस ही दारू बनवण्यात आली त्यावेळेस इथेनॉल मिक्स ही दारू होती। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज।